तर संध्याकाळी ज्या ठिकाणी म्हणजे AI SSMS या मैदानावर ज्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सुनील काळे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सुनील, जर आपण पाहिलं तर सांगितलं गेलेलं आहे की व्यासपीठावर कुठल्याही प्रकारचे राजकीय पक्षांचे झेंडे बॅनर काही नसणार आहे, फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला जाईल। या व्यासपीठावर कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, कार्यक्रम स्थळाचे अपडेट्स काय? ऋषाली, खरं तर हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे, पण तरीसुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जास्त झेंडा दिसत नाही आणि पिंक कलर जो आहे छात्रों की गुंज म्हणजे शिक्षा, रोजगार, सुरक्षा आणि बराबरी, जे शिक्षण असेल किंवा रोजगार असेल या मुद्द्यांवरती कुठेतरी राहुल गांधी त्या ठिकाणी पूर्ण ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। आणि हा जरी काँग्रेस पक्षाचा अधिकृत कार्यक्रम असला तरी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं कुठलाही झेंडा किंवा कुठल्याही पद्धतीचं बाकी जो प्रचार आहे तो प्रचार होताना दिसत नाही। आणि हे जे ग्राउंड दिसतंय या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नसणार आहे विद्यार्थ्यांसाठी, त्या उभ्या असणार आहेत। आणि काही प्रमाणात पुण्यात पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे आणि संध्याकाळी जवळपास 7:10 राहुल गांधी या ठिकाणी या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत। आणि ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने अजित पवार यांनी सुद्धा वापरला होता त्याच पद्धतीचा कलर जो आहे पिंक कलर, कारण की विद्यार्थिनींशी संवाद साधतायत त्यामुळे पिंक कलर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे स्टेजवरती। आणि 7:10 राहुल गांधी जे आहे राहुल गांधी या ठिकाणी भाषण करतील, विद्यार्थिनींशी संवाद साधतील। त्याआधी काही रॅप सॉन्ग असतील किंवा जेनझींना जे आवडतात अशा पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी असणार आहेत। आणि त्या माध्यमातून जे शिक्षण असेल किंवा विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतील त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत आणि त्यानंतर राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। तर एकूणच जरी हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असला तरी सुद्धा हा एक राजकीय कार्यक्रम न करता कुठेतरी जेनझींशी संवाद साधण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत असं दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसचा असणार आहे। आणि त्यातूनच आपल्या सोबत राहा। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आलेल्या आहेत, पाहूयात। पण आधी आबादी महिला खूप उत्स्फूर्त आहेत, त्यांना स्वातंत्र्याचं जी जाण आहे की स्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यांना कळतंय। आणि आज त्यांना भेटायला जर राहुल गांधी येणार आहेत, आमचे विरोधी पक्ष कार्यक्रम 5 वाजता आहे, मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होईल। कारण जागा आता 45,000 रजिस्ट्रेशन झालेत, 45,000 आणि आता हॉलची कॅपॅसिटी साधारण 10 ते 15,000 असेल। जागा मिळायला पाहिजेत ना, मुलींना खूप उत्सुकता आहे राहुल गांधींना समोरून बघण्याची, म्हणजे राहुल गांधी दिसतात कसे, बोलतात कसे, ही सगळी उत्सुकता त्यांना आहे। काय तू खरं तर कार्यक्रमाला आलेली आहेस, काय संवाद साधावा असं वाटतं? काय आम्ही आज इथे आमच्या शिक्षणाबद्दल, आमच्या सेफ्टीबद्दल राहुलजींना समोरासमोर भेटणार आहोत। आम्ही खरं तर खूप एक्सायटेड आहोत त्यांना मिळण्यासाठी, भेटण्यासाठी, आमचे प्रॉब्लेम्स त्यांना शेअर करण्यासाठी। तर जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आम्हाला जे काही वाटतं ते आम्ही मन मोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय अडचणी काय आहेत, काय संवाद साधणार आहे? शिक्षणाबद्दल म्हणजे की मुलींना म्हणजे आम्हाला व्यवस्थित म्हणजे आमच्याशी शिक्षक लोक व्यवस्थित वागत नाहीत, काही लोकांना ॲडमिशन मिळत नाही कॉलेजमध्ये, एक्झाम्स व्यवस्थित होत नाही आहेत आमच्या, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही भावना तुम्ही आज व्यक्त होणार त्यांच्यासमोर। आम्ही त्यांच्याशी सगळं शेअर करणार आहोत, आमचे सगळे प्रॉब्लेम्स सगळे शेअर करणार आहोत। अपॉर्च्युनिटी मिळते त्यांना समोरून बोलायची, तर आज आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेणार आहोत। की ज्या मुली आहेत त्या आज राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी खरं तर उत्सुक आहेत। आपल्यासोबत काही मुली आहेत। दिदे, काय वाटते आज राहुल गांधींशी संवाद साधणार? काय सांगू आता, त्यांना भेटायला आले आहेत आम्ही इतकं लांब। नक्की ज्या मुली आहेत त्या ISMS कॉलेज आहे येथे दाखल होताना पाहावयास मिळत आहेत। आणि खरं तर संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होतोय, मात्र सध्याच जे विद्यार्थिनी आहेत हे मोठ्या प्रमाणात कार्यक्रमस्थळी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। तर तरुणींमध्ये एक वेगळाच प्रकारचा उत्साह आहे, राहुल गांधींना समोरून बघायला मिळणार आहे, त्यांच्यासोबत संवाद साधायला मिळणार आहे, त्याच्यामुळे एक वेगळा उत्साह तरुणींमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। कार्यक्रम स्थळाकडचे अपडेट्स आहेत ते आपण जाणून घेतलेले आहेत। बिगर राजकीय व्यासपीठ म्हणजे त्या ठिकाणी व्यासपीठावर कुठल्याही प्रकारचा झेंडा किंवा बॅनर नसणार आहे, फक्त आणि फक्त राहुल गांधी विद्यार्थिनींसोबत संवाद साधतील, विद्यार्थिनींच्या समस्या त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न होतील। मात्र त्याआधी ज्या ठिकाणी शेरटन हॉटेलमध्ये आता राहुल गांधी पोहोचलेले आहेत, तर त्या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांसोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सध्या पार पडणार आहे। संध्याकाळी 7:10 या कार्यक्रमाला सुरुवात होईल। हा कार्यक्रम याआधी आपल्या देशामधल्या 3 राज्यांमध्ये देखील झालेला आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। छात्रों की गूंज या पोर्टलच्या माध्यमातून सर्व इत्यंभूत माहिती या कार्यक्रमासंदर्भातली, या कॅम्पेन संदर्भातली काँग्रेसकडून दिली जाते। म्हणजे ज्या पद्धतीने जेनझींसोबत जोडण्याचा
जुळण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न, तर त्याच पद्धतीनं सोशल मीडियाचा देखील त्याच पद्धतीनं प्रभावीपणे वापर जो आहे तो काँग्रेसकडून सध्या तरी होताना पाहायला मिळतोय। राहुल गांधी चात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। हॉटेल शेरटनमध्ये ते सध्या पोहोचलेले आहेत। महत्त्वपूर्ण बैठक आता या ठिकाणी होणार आहे। कार्यक्रम स्थळी जाणार आहोत, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत सुनील काळे। सुनील, जर आपण पाहिलं तर बिगर राजकीय व्यासपीठ जरी असलं तरी सोशल मीडियाचा वापर या कॅम्पेनसाठी काँग्रेसकडून त्याच पद्धतीनं प्रभावीपणे सुद्धा केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर आहे वृषाली, कारण की खरं तर नीट मधलं जे आंदोलन झालं, जेनजीने ज्या पद्धतीनं आंदोलन केलं आणि सरकारच्या विरोधात रोष जो दाखवला, त्यानंतर कुठेतरी राहुल गांधी यांनी त्या जेनजींना घेऊन पुढे जाताना प्रयत्न केला गेला, कारण की दिल्लीमधल्या सुद्धा आंदोलनामध्ये त्या ठिकाणी होते। आणि आता आपण बघतोय की या ठिकाणी सुद्धा हे जे विद्यार्थिनी आहेत ते यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। या विद्यार्थिनींना आता प्रवेश द्यायला सुरुवात केलेला आहे आणि या ठिकाणी या विद्यार्थिनी येताना दिसत आहेत, कारण की या विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार आहेत। यांना बसायला जागा करण्यात आलेली नाहीये, त्या उभ्या असणार आहेत आणि समोर जे आहे स्टेजच्या समोर बरोबर जे आहेत ते त्यांच्यासमोर बोलणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे हा एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम असणार आहे। यापूर्वी सुद्धा राहुल गांधी यांनी देशातल्या वेगवेगळ्या भागात कार्यक्रम केले, पण हा जो कार्यक्रम आहे हा फक्त विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधायचा प्रयत्न जो आहे तो त्या माध्यमातून केला जाणार आहे। आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, कारण की शिक्षणाच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न आहेत, बेरोजगारीच्या संदर्भात प्रश्न आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात जे प्रश्न आहेत त्या संदर्भात जी चर्चा आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सुनील, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। योगेश बोरसे देखील कार्यक्रम स्थळावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, तुम्ही कोणत्या भागामध्ये आहात? सुनील जे आहेत ते व्यासपीठाच्या जवळ आहेत, तुम्ही कोणत्या भागामध्ये सध्या कार्यक्रम स्थळी आहात? वृषाली, विद्यार्थ्यांनी यायला सुरुवात झालेली आहे। साधारणतः 7 वाजता राहुल गांधी कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी विद्यार्थी आत्तापासूनच गर्दी करायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। पुणे शहर जिल्ह्यातील आणि वेगवेगळ्या भागातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येतात आणि याच मुलींसोबत राहुल गांधी संवाद साधणार आहेत। आपण पाहू शकतो ही संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था आहे आणि गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसकडून या कार्यक्रमाची तयारी आणि एकूणच ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती होती ती करण्यात आलेली आहे। आणि काल ज्या पद्धतीने पुण्यातील COEP कॉलेजमध्ये जो काही अभाविप आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे त्याची देखील पार्श्वभूमी आणि एकूण त्याचं देखील सावट या कार्यक्रमावरती आता पाहायला मिळतंय। आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो हा स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि त्या स्टेजवरती राहुल गांधी काही गोष्टींचे काही विद्यार्थ्यांना देखील बोलवतील आणि त्यांच्याशी देखील थेट संवाद साधण्याचा प्रयत्न हा राहुल गांधींचा असणार आहे। यापूर्वी देखील राहुल गांधींचं राज्यात आणि देशात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम पार पडले होते आणि तशाच पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आज पुण्यात पार पडणार आहे। आणि असंच आपल्या सोबत राहा।